नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव महानगरपालिकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळची सर्वसाधारण सभा वादळी ठरली. मागील वर्षभरात अपूर्ण असलेल्या कामांमुळे विकास आढावा बैठकीत नगरसेवकांनी नाराजीचा पाढा वाचला. गोवावेस येथील पेट्रोल पंपच्या जागेसंदर्भात अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरातील अनेक अपूर्ण कामांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. या सभेला नगरसेवकांसह उत्तरचे आमदार आसिफ सेठही उपस्थित होते. प्रलंबित कामांबाबत या बैठकीत चर्चा झाली. त्याचबरोबर नवीन विकास कामांना मंजुरीही देण्यात आली. ऑइल टँकर ट्रकला ओव्हरटेक करताना तोल गेल्याने झालेल्या अपघातात ऑइल टँकर हायवेवर उलटला आहे. मंगळवारी सकाळी 6:30च्या दरम्यान पुणे बेंगळूर हायवेवर हलगा येथे हा अपघात घडला. ट्रक आणि ऑइल टँकरमध्ये झालेल्या या अपघाताने हायवेवरील एका बाजूची ट्रॅफिक बंद झाली असून सर्व्हिस रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे. हिरेबागेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदर ऑइल टँकर आणि ट्रक हुबळीच्या दिशेकडून बेळगावकडे येत होती, त्यावेळी हा अपघात झाला आहे. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कायदेविषयक जनजागृती आवश्यक आहे. भ्रष्टाचाराविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी न्याय मिळण्यास व दोषींना शिक्षा होण्यास विलंब होतो. त्यामुळे भ्रष्टाचार वाढलेला आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, पोलीस विभाग आणि कर्नाटक लोकायुक्त बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवारी जिल्हा पंचायत सभागृहात भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते. आता 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व लोकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्याची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जाऊ शकतात. या योजनेमध्ये मोफत उपचारासाठी कोणत्याही अटी असणार नाहीत. उत्पन्न, पेन्शन, बँक बॅलन्स, जमीन किंवा जुनाट आजार या आधारावर कोणत्याही वृद्ध व्यक्तीला या योजनेच्या कक्षेतून वगळले जाणार नाही. देशातील 70 वर्षांवरील सुमारे 6 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक व बेळगाव पोलीस आयुक्त यांनी मंगळवारी पोलीस अधिकारी व अंमलदारांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देत दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ केला. यावेळी त्यांनी पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन केले. राज्यात 2001 पासून दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला जात आहे. त्यानुसार 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा ही संकल्पना घेऊन दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन नवी दिल्लीतर्फे सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दक्षता सप्ताहानिमित्त बेळगाव परिक्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचारासंबंधी तक्रारी असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. आमचे सर्व ग्राहक, ठेवीदार, भागधारक आणि शुभचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित बेळगाव, प्रधान कार्यालय अर्जुन एम्पायर, अरुण थिएटर जवळ, काँग्रेस रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन क्रमांक 0831246868 किंवा 4211-820. शहर शाखा राधाकृष्ण अपार्टमेंट, समादेवी गल्ली, बेळगाव. फोन क्रमांक 0831-240-2859. शहापूर वडगाव शाखा भारत प्लाझा, भारत नगर, शहापूर वडगाव रोड, बेळगाव. फोन क्रमांक 0831-249-6411. सर्व प्रकारच्या फर्निचर करता बेळगावातील एक उत्तम ठिकाण रॉयल फर्निचर यांच्याकडे भरपूर नवनवीन डिझाईन आणि रंगामध्ये सोफा सेट, सोफा कम बेड, डायनिंग टेबल, ऑफिस टेबल, चेअर्स, झुला, टीपॉय, आराम खुर्च्या, पलंग इत्यादी सागवान, शीशम अशा उत्तम प्रकारच्या लाकडापासून तयार तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार बनवून मिळतात. दिवाळीनिमित्त डिस्काउंट आणि आकर्षक गिफ्टचा लाभ घेण्यासाठी त्वरा करा आणि आजच संपर्क साधा. रॉयल फर्निचर, 7th डे चर्च शेजारी, ICICI बँकेसमोर, बॉक्साइट रोड, बेळगाव. मोबाईल क्रमांक 8073093766 आणि 9448340678.
सादर आहे लोकमान्य मोदक निवेश योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.50% परतावा, तेही फक्त 21 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-2124-050. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव महापालिकेची सर्वसाधारण बैठक आज मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतील विषय अजेंडा मराठी नगरसेवकांना मराठीतूनच देण्यात आले होते, पण त्या विषय अजेंडामध्ये अक्षम्य चुका झाल्या आहेत. या चुका कुणी केल्यात हाच आता संशोधनाचा विषय बनलाय. त्यामुळे बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी नगरसेवक रवी साळुंखे यांनी केली. महापालिकेच्या सर्वच नोटीससह विषय अजेंडा मराठीतून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी वारंवार करण्यात आली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाकडून आज मंगळवारी झालेल्या बैठकीची मुख्य विषय अजेंडा मराठीतून दिली गेली, पण त्यामध्ये खूप चुका झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रवी साळुंखे आणि शिवाजी मंडोळकर यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यावेळी पुढील बैठकीत तिन्ही भाषांमधून शिवाय या चुका होणार नाहीत, असे महापौरांनी सांगितले. खानापूर तालुक्यातील पणजी बेळगाव महामार्गाला लागून असलेल्या शिंदोळी, होनकल आदी गावच्या विद्यार्थ्यांना गावापर्यंत बस सेवा नसल्याने पणजी बेळगाव महामार्गापर्यंत चालत यावे लागते. मात्र रामनगर, लोंढा, गुंजी आदी बसेस वेळेत धावत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना खानापूरला जाऊन पोहोचायला उशीर होतो. त्यामुळे त्यांचा पहिला तास चुकतो व शैक्षणिक नुकसान होते. मंगळवारी खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अॅडव्होकेट ईश्वर घाडी हे तालुक्याच्या दौऱ्यावर गेले असता पणजी बेळगाव महामार्गावरील शिंदोळी क्रॉसवर शालेय विद्यार्थ्यांनी आपली समस्या सांगितली. लागलीच अॅडव्होकेट ईश्वर घाडी यांनी खानापूर डेपो मॅनेजरशी संपर्क साधून बसेस शाळेच्या वेळेत सोडून क्रॉसवर थांबलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत घेऊन जाण्याची सूचना केली. यापुढे असा प्रकार घडला तर रास्ता रोकोचा इशारा त्यांना देण्यात आलाय. कर्नाटक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात बेळगाव येथे होणार असल्याची माहिती कायदा मंत्री एच.के. पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते बोलत होते. हिवाळी अधिवेशनाच्या तारखेचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. विधिमंडळाचे अधिवेशन 9 ते 20 डिसेंबर असे 11 दिवस चालवण्याबाबतही विधिमंडळाने चर्चा केली असून तारखेचा निर्णय मुख्यमंत्र्यांवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर शहराच्या मुख्य बाजारपेठेत दुचाकीवरून येऊन महिलांवर पाळत ठेवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे चोर डोक्यावर टोपी घालून दुचाकीचा वापर करून दागिने खेचून पसार होतात. यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यामुळे अशा चोरांना पकडणे पोलिसांसमोर एक आव्हान ठरलंय. अशीच घटना संकेश्वर शहरातील मुख्य रस्त्यावर घडली आहे. धूम स्टाईलने महिलेच्या अंगावरील दागिने चोरून चोरट्यांनी पोबारा केला. भर दिवसा रस्त्यावरून चाललेल्या महिलेच्या अंगावरील दागिने लंपास केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी संकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी देशातील 40 ठिकाणी आयोजित रोजगार मेळाव्यात 51,000 तरुणांना सामील होण्यासाठी पत्रांचे वाटप केले. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच रोजगार मेळावा आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये मेळा सुरू झाला. आतापर्यंत 13 मेळ्यांमध्ये 8,50,000हून अधिक तरुणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. याआधी 12 फेब्रुवारी 2024 रोजी शेवटचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये 1 लाखाहून अधिक लोकांना जॉईनिंग लेटरचे वाटप करण्यात आले. यावेळी पीएम मोदींनी नोकरीचे पत्र मिळालेल्या तरुणांना सांगितले की तुम्ही राज्यकर्ते नसून जनतेचे सेवक आहात. त्यामुळे गरीब आणि मागासलेल्यांची सेवा करा. तरुणांसाठी नवनवीन संधी निर्माण होत आहेत, असे त्यांनी सांगितले. खास दिवाळी आणि लग्न सराईकरिता सुनील टेक्सटाईल्स घेऊन येत आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि होलसेल किमतीत सर्व प्रकारच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स, रेडीमेड्स, इंडो वेस्टर्न आउटफिट्स, होम डेकोर, मेन्स वेअर्स आणि बरंच काही नव्या स्टॉकसह सर्व काही एकाच छताखाली. आजच संपर्क साधा. सुनील टेक्सटाईल्स, 3515/16, श्री समादेवी मंदिराजवळ, नार्वेकर गल्ली, बेळगाव. मोबाईल क्रमांक
9341114777 आणि 9980241155. श्रीराम इनोव्हेशन द इंटेरियर मॉलच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडे प्लायवुड्स, विनियर्स, आर्किटेक्चर हार्डवेअर, किचन ट्रॉली, डेकोरेटिव्ह रेलिंग्स, बाथरूम फिटिंग्स इत्यादी सर्व काही एका छताखाली उपलब्ध. संपर्क मुख्य ऑफिस 5402 महात्मा फुले रोड, शहापूर, बेळगाव. मोबाईल क्रमांक 9448091141 तसेच 6366923111. वसुबारस साजरा करताना दीपावली उत्सवाला प्रारंभ झाला. यामुळे दीपावली सणाची अधिकच लगबग सर्वत्र वाढली आहे. खरेदीसाठी ग्राहकांची एकच धांदल उडाली असून निपाणी शहरामध्ये मुख्य बाजारपेठांसह मुख्य रस्ते गर्दीने फुलून जाताना दिसत आहेत. दुकानांमध्ये वाढती गर्दी पाहून नियोजन करताना दुकानदारांची तारंबळ उडत आहे. दीपावली पाडव्याला मुहूर्ताची खरेदी करताना गडबड होऊ नये यासाठी बुकिंग करिता देखील ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. घरात उपयोगी वस्तू, सोने चांदी दुकानात गर्दी दिसून येत आहे. सोमवारी सायंकाळी वसुबारस पूजेने दीपावली सणाला मोठ्या उत्साही वातावरणात सुरुवात झाली. सर्वत्र विद्युत दिवे, आकाशकंदील आणि पणतीच्या तेजोमय प्रकाशाने सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. अंगणात आकर्षक रांगोळी, दिव्यांची आरास आणि भक्तिमय वातावरण तसेच बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी सुरू असलेली रेलचेल असे वातावरण संकेश्वर शहरात पाहायला मिळत आहे. संकेश्वर येथील मडी गल्लीमध्ये आपल्या घराकडे निघालेल्या मुलीच्या गळ्यातील सुमारे 1.5 तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्याने हिसकावून घेऊन पोबारा केल्याची घटना संकेश्वरमध्ये घडली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. दरम्यान सदर चोरटा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. संकेश्वर येथील शंकर हेब्बाळे यांची मुलगी येथील वड्डर गल्लीतून मड्डी गल्लीतील आपल्या घरी परतत होती. वड्डर गल्लीचा वळण पूर्ण करून मड्डी गल्लीमध्ये येताच थांबलेल्या दुचाकीस्वाराने अचानक या मुलीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. यावेळी मुलीने आरडाओरड करून दुचाकीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण सदर चोरटा गायब झाला. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.